हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय, श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे, माझे अपार स्वरूप संसारवरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची, जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्याभान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांची केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 5वा, परिच्छेद 28च आहे। 28व्या परिच्छेदामध्ये चिज्जडवादी, शून्यवादी आणि प्रभाकर आणि न्यायिक यांच्या मताचं खंडन केलेलं आहे। कारण इथे खंडन करण्याचा योग का आला? लय चिंतन
हे जे गुरुजी म्हणले होते तुला सांगतो, हे लय चिंतन सांगता वेळस हे जे काही सांगावं लागत आहे तो लय चिंतनाचाच प्रकार आहे. पंचीकरण आणि त्या पंचीकरणामध्ये आपल्याला जो काही अभ्यासायला मिळालं तोच भाग इथं आहे. मग सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, अगोदर काय उत्पन्न झालं ते आपण बघितलं ना. आणि अगोदर या आकाशाची उत्पत्ती पंचमहाभूतापैकी, नंतर वायूची, हा जो क्रम सांगितला हा कशामुळे सांगितला, लय चिंतनासाठी सांगितला. त्यावेळेस तसं म्हणले होते. पण त्यांचा अभिप्राय क्रम सांगण्यात होता का, लय चिंतन करता यावं म्हणून. आणि मग तसाच प्रकार पंचकोशाचा सांगायचा होता, पंचकोशाचा निराश करण्यासाठी. म्हणून जे काही पंचकोश आहेत ती आत्म्यावर आलेली असल्यामुळं त्या कोशानं तो आत्मा आता ज्ञान नाही म्हणल्यामुळं तो त्या पंचकोशामध्येच अडकलेला आहे असं म्हणावं लागतंय. ज्ञान नाही म्हणून. पण आत्म्याची व्याप्ती एवढी आहे की ते कशाच्या कोशात बसत नाही, कशाच्या कोशामध्ये अडकत नाही. अहो इतकंच काय, कोणाला ते जाणता सुद्धा येत नाही असं आत्मस्वरूप निर्गुण निराकार रूप आहे. पण त्या आत्मस्वरूपाची सिद्धी करण्यासाठी कसा आहे, ती सिद्धी इतर शास्त्रकार जी करतात ती त्यांची सिद्धी कशी भ्रांत आहे. वेड्यावानी कसं म्हणतात ते, आत्मा कशाला मानतात. जे जड वस्तू आहेत त्या जड वस्तूलाच ते आत्मा मानतात. पंचकोश हे आत्म्याहून भिन्न आहे, पण त्या कोशालाच आत्मा मानायलेत का नाही. आनंदमय कोश हा अज्ञान रूप आहे. आणि अज्ञान म्हणजेच काय, अज्ञान म्हणजेच हे जड असणारं तत्व आहे. आणि आनंदमय कोश म्हणजेच अज्ञान आहे. आनंदमय कोश म्हणजेच काय, आणि त्यालाच ते आत्मा मानायले. मग त्यांच्या मतामध्ये काय दोष आलाय, त्याचं मत कसं ग्राह्य नाही, त्याज्य आहे, हे कळण्यासाठी वर्णन चालले. तर खंडन मताचे चालले इतरांच्या. इथं दुसऱ्याचं खंडन करण्याचा विषय नव्हता. पण आपण जर तसं मानित असतो तर आपण तसं मानू नये. म्हणून त्या मतांचं या ठिकाणी की आत्म्याच्या बाबतीत कसा असंभव आहे हे त्यांना सिद्ध करून द्यायचं आहे. मग या अगोदर आपण शून्यवाद्याचं मत पाहिलं होतं आणि वेदांत्यांनी त्याचं खंडनही केलं आहे. मग शून्यवादी यांना जे काय परमपुरुषार्थ आहे आत्म्याचं म्हणजे मोक्ष, जो वेदांती सांगतात, वेदानं कथन केलं आहे तसा ते मानत नाहीत.
शून्यवादी तसं मानत नाही. म्हणून ते जे जडालाच आत्मा मानतात, शून्यालाच, म्हणून त्यांचा तो पुरुषार्थ नाहीच. आणि वेदांती जो आत्मा सांगतात तो पुरुषार्थ त्यांच्याकडून होतच नाही, कारण ते शून्य परमतत्वालाच मोहित झाले आहेत, जड परमतत्वालाच मोहित झालेत, पंचकोशालाच ते, म्हणजे अज्ञानालाच काय झाले तर अज्ञान मोहनी घालतय. मोहामध्ये पाडणार माया आहे. जे मोहित असतं का त्यालाच माया म्हणते. सीतेला कोणी मोहित घात पाड होतं, आहे का नाही? आणि ते कसं होतं, हरिण मायावी होतं. मग मोहित पाडणार तत्व आहे, ते मोहामध्ये पाडणार आहे असं ते तत्व. आणि त्याच तत्वाला आत्मा मानून बसते. कोण? वेदांती सोडून सगळेच. पार खोरं कुदळ देव मानणारापासून ते योगापर्यंत सगळा त्यांचा बाजार चुकलाय. पण ते बाजार जे करायलेत परमार्थात, परमार्थाचा बाजार म्हणजे जे काय घ्यायला लागलेत आत्मतत्व म्हणून, जे काय मिळवायला लागलेत परमार्थामध्ये, ते बाजार त्यांचा सगळा कसा व्हायलाय? चुकीचाच व्हायलाय का नाही? म्हणजे त्यांची जी खरेदी चालू आहे ती खरेदी वेदानुसार नाही, है का नाही? अमान्य आहे. ती खरेदी कशी आहे? अमान्य चालू आहे. आणि त्या अमान्यत्वामध्ये त्यांना काय फायदा होईल? म्हणजेच मोक्ष प्राप्त होईल का? फायदा नाही. आणि मग मोक्ष जर प्राप्त नाही झाला तर त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ मिळणारच आहेत, पण मोक्षाला प्राप्त होणार नाही. का म्हणून तर वेदानं सांगितल्यानुसार ते परमार्थ करत नाही. मग त्या अज्ञानासच आनंदमय कोश मानतात. कोण? शून्यवादी. त्यासच हे मोहित शून्यवादी आत्मा समजतात. त्यालाच हे मोहित शून्यवादी, मोहित झालेले, शून्यालाच मोहित झालेले. भोपळा म्हणजे शून्य, आहे का नाही? आणि मग त्या भोपळ्याला किंमत म्हणजे श्रेष्ठ त्या भोपळ्यालाच समजतात. मग त्या भोपळ्याला मोहित झालेत ते, म्हणजे शून्याला मोहित झालेत. मग त्या अज्ञानासच, आता ते अज्ञानच आहे त्याचं, त्या अज्ञानासच आनंदमय कोश मानतात ते, आणि त्यासच हे मोहित शून्यवादी आत्मा समजतात. परंतु जीवनमुक्त ज्या बोधाने आरूढ आहे, जीवनमुक्त पुरुष ज्या बोधाने प्राप्त झालाय आणि त्याने कार्यासहित कारणाची निवृत्ती केली आहे, बाधित केले आहेत, तुच्छ समजलेले आहेत. कार्यासहित कारण कसं समजलंय? निवृत्ती कशी सांगितली? कार्यासहित कारणाची निवृत्ती सांगितली, आहे का नाही? नुसत्या कार्याची निवृत्ती सांगितली का? मग वेदांत शास्त्रामध्ये
अज्ञानासहित कार्याची निवृत्ती. कशासहित? अज्ञानासहित कार्याची निवृत्ती. कारण अज्ञान हे कारण आहे. अज्ञान हे काय आहे? कारण आहे. आणि त्या कारणाचंच काय आहे? कार्य आहे. मग त्या कार्यासहित अज्ञानाची निवृत्ती, म्हणजेच कार्यासहित कारणाची निवृत्ती, अशी वेदांत शास्त्रामध्ये प्रक्रिया सांगितलेली आहे. मग वारकरी संप्रदायामध्ये जे काही मुक्त झालेले पुरुष आहेत ते त्या अज्ञानासहित कार्याला तुच्छ मानतात, तुच्छ समजतात आणि तो बोध प्राप्त करून घेतात. कोणता बोध? आत्मस्वरूपाचा, सच्चिदानंद रूपानं बोध प्राप्त करून घेतात. आता हा पुरुषार्थ आहे. याला काय म्हणायचं? खरा पुरुषार्थ आत्मबोध होण्यात आहे. मग कसाही आत्मबोध होण्यात आहे का? जसा आत्मा आहे तसाच बोध व्हायला पाहिजे आणि त्या बोधापासून आनंदाची प्राप्ती व्हायला पाहिजे, मोक्षाची प्राप्ती व्हायला पाहिजे. त्यालाच बोध म्हणतात ना. मग ते प्रमाण दिले हे लांबण वाटायले. पण शून्यवादी हा जो वेदांत शास्त्रानं बोध सांगितलाय का, तो बोध ते मानत नाही. मग ते शून्यवादी परम पुरुषार्थ समजत नाहीत. त्यांना परम पुरुषार्थच समजाना झालाय. आता बोध मोक्ष होणं हाच परम पुरुषार्थ आहे की नाही? पण तो परम पुरुषार्थ त्यांना समजत नाही. कोणाला? शून्यवाद्याला. आणि त्यांना तो न समजल्यामुळं त्यांना तो मोक्ष कसा प्राप्त होईल? तो बोधच प्राप्त व्हाय नाही त्याला. म्हणजे तो पुरुषार्थ त्यांच्याकडून घडाच ना, त्या बोधापर्यंत येच ना. का म्हणतो? त्यानं शून्य परमतत्व मानलंय आणि पुन्हा मानलं ते मानलं कशाला मानलंय? बघा, शून्यच मानलंय त्यानं तत्व. आत्मा कसा मानलाय? नाही रूप असा आत्मा मानलाय. बरं, मानू द्या, शून्य मानू द्या. मग तो आपल्या जसा वेदांत शास्त्रानं आत्मा मानला आहे तसा न मानू द्या, पण त्यांनी वेगळा कसा तरी मानायला पाहिजे होता ना. पण शून्य मानलाय. मग शून्य मानण्यामध्ये जसा शेख चिल्ली हा कोण होता? शेख चिल्ली माहितीये का? धडा होता आम्हाला पहिला. तर त्याला सरपण काढण्यासाठी तो झाडावर गेला आणि मग एक वाळलेली फांटी होती, मोठी फांटी होती. मग त्याला वाटलं ही मोठी फांटी नेली तर आपल्याला 8 दिवस तर कोर नाही, म्हणून तो ती फांटी तोडू लागला. आता ती फांटी तोडणं हे योग्य आहे का नाही? तसं यांची आत्मा मानणं हे योग्य आहे का नाही? पण हे कसा मानायलेत? ते जसा फांटी तोडायलाय तसा मानायलेत. आता फांटी तोडताना कोण तोडावी? आता वरून झाडावर जाऊन तोडायची. कशी तोडावी? दुसऱ्या फांटीवर तरी बसावं किंवा बुडा कोणतरी बसावं, पुढचा शेंडा तोडावा. पण तो शेख चिली असा होता शून्यवादी,
जी फांटी तोडायची का तिच्या शेंड्या कोण बसला आणि ती फांटी तोडायला. तसेच हे शून्यवादी शेख चिल्ली सारखी येत. ते जे आत्मतत्व मानायलेत का त्या मानण्यातच त्यांचं त्या ठिकाणी नाश आहे. मानायलेत तर खरी पण शून्यात मानायलेत. काय उपयोग आहे तसं मानून. म्हणून त्या शून्यवाद्याचं आणखी खंडन केलं आहे. आता या ठिकाणी प्रभाकर आणि न्यायिक हे सुद्धा शून्यवाद्याला दोष देतात, पण त्याच्यात बी चूक त्यांना कळत नाही. त्याच्यात आपला गंध वाकडा लागलेला आपल्याला कळत नाही, दुसऱ्याचा गंध वाकडा झालेला. तसं हे सांख्य शास्त्र आणि न्यायिक शास्त्र, न्यायशास्त्र हे वेदांत्याला जर बोलायचं असेल वेदांत्याला तर ह्या दोनच शास्त्राला वेदांत बोलतंय. कारण हे दोनच शास्त्र बोलायसारखे येतं. इतर शास्त्राला वेदांत शास्त्र बोलत नाही, कारण ते बोलायच्या लायकीचेच नाहीत, म्हणून त्यांना बोलतच नाही. आणि त्याच्या मताचं खंडन ह्या दोन शास्त्रानंच केलंय. पण ह्या दोन शास्त्रानं त्याला जरी गपचीप बसविलेलं असलं, हे न्यायशास्त्र आहे ना, ह्या न्यायशास्त्रानं दुसऱ्या 4 शास्त्राला गपचीप बसविले. म्हणजे त्या चौघाला पाळलंय त्यानं. कोणी? न्यायशास्त्रानं चौघाला पाळलंय. पण न्यायशास्त्राला वेदांत्यानं घोळसू मारले. कारण न्यायशास्त्रालाच जास्त मारले. कोणी? वेदांत्यांनी. म्हणजे न्यायशास्त्रालाच जास्त बोलले. कारण सगळ्यात शहाणे तेच येतं, त्याच्यातलेच येतं. आणि शहाण्यानं जर असा वेडेपणा केला तर मग चांगल्या माणसाला त्याचा जास्त राग येतोय, है का नाही? जरी लहान्यानं गुन्हा केला असं आणि मोठ्या संग भांडणं केली, लेकर 2 भाऊ लहानपणी, एक लहान असतो मोठा असतो आणि भांडणं लागले, त्या भांडणामध्ये जरी लहान्यानं गुन्हा केलेला असला तरी माय कोणाला बोलती? तसं वेदांत शास्त्र हे माईसारखं आहे. मग ते कोणाला बोलणार? मोठ्यालाच बोलणार का नाही? म्हणून हे न्यायशास्त्र जे आहे का हे न्याय करणार आहे, न्याय देणार आहे. म्हणून न्याय या न्यायावरच परमार्थही चालतो आणि न्यायावरच संसारही चालतो. म्हणून तर ज्या देशाला न्याय नाही, ज्या देशामध्ये न्याय नाही, त्या देशाचं धड झालंच नाही काही. अन्यायानं जे देश चालतो तो देश कधीच वर येत नाही. बघा पाकिस्तान, न्यायानं चालतो का तो? अन्याय चालतो तिथं सगळा, म्हणून ते वर यायलेत का? म्हणजे एक उदाहरण ते. तसाच जर एखादा मनुष्य संसारी जर अन्यायानं चालत असेल तर वर येईल का तो? म्हणून जो न्यायामध्ये आहे तो सद्ग्रस्त आहे. न्यायानं चालतो तो सद्ग्रस्त आहे, है का नाही? म्हणून जो सद्ग्रस्त आहे त्यालाच वेदांत शास्त्र बोलतं.
आता सद्ग्रस्त आणि असद्ग्रस्त. सद्ग्रस्त कशाला म्हणावं आणि असद्ग्रस्त है का नाही? जे असताना ग्रस्त झालंय त्याला असद्ग्रस्त म्हणतात. असत कर्मानं ग्रस्त आहे त्याला असद्ग्रस्त म्हणतात. आणि सद्ग्रस्त जो सत्कर्मानं ग्रस्त आहे. ग्रस्तच आहेत दोन्ही, पण एक सत्यानं चालतो आणि एक असत्यानं चालतो. सत्याने चालणाऱ्याला न्यायविहित म्हणतात, नीतिविहित म्हणतात, धर्मविहित म्हणतात. त्याच्या विरुद्धामध्ये ते असद्ग्रस्त जातो. मग वेदांत शास्त्र कोणाला बोलन? सद्ग्रस्तालाच बोलन का नाही? म्हणून हे न्यायशास्त्रामधले सद्ग्रस्त आहेत, न्याय करणारे आहेत, म्हणजे खरं सांगणारे आहेत, खरं बोलणारे आहेत. म्हणून माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्य रूप नाही. या वाक्याचा अर्थ कसा करावा? माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्य रूप नाही. कोणाच्या मताप्रमाणे? त्यांनी कसा मानलाय? शून्यच मानलाय. माध्यमिकाचं जे आपण आता शून्यवाद बघितलं ते आत्मा त्यांनी शून्य मानलाय ना. मग त्यांच्या मताप्रमाणे आत्मा शून्य नाही का? त्यांच्या मताप्रमाणे आत्मा शून्य आहे असा अर्थ करायचा का? पण नवीन वाचणारे कसा करतात अर्थ? माध्यमिकाच्या मताप्रमाणे आत्मा शून्य नाही या वाक्याचा अर्थ काय करतात? जे माध्यमिकाचं मत आहे त्या मताप्रमाणे आत्मा शून्य आहे. आणि तर नाही म्हणलंय ना, अर्थ बदलला का नाही त्या नाही ना? म्हणजे ते जसा मानतात तसा आत्मा नाही असा अर्थ काढायचा. माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्य रूप नाही असं शून्यरूप आत्मा मानणारास असे विचारावे की. आता त्यांचं ते ठरलेलंच आहे ना शून्यवाद्यांचं की आत्मा कसा आहे? शून्यरूप आहे. मग वेदांती म्हणतात त्यांना विचारावं. काय विचारावं? असे विचारावं की शून्यरूप आत्मा तुला अनुभव आहे का त्या आत्म्याचा? तू जे शून्यरूप आत्मा सांगायलास ना त्याचा तुला अनुभव आहे का? मग त्यानं कोणचंही उत्तर देऊ द्या, तो फसलाच. अनुभव आहे जरी म्हणला तरी फसला आणि अनुभव नाही म्हणला तरीही. कारण कुठे बी फसतच हो. म्हणजे जे असत्य मत असतं का ते कुठं ना कुठे तरी गवसतच, टिकतच नाही ते. मग त्या शून्यवाद्याला विचारावं की तुझं आत्म्याला शून्य म्हणायला असणं, त्या आत्म्याचा तुला आत्मा शून्य आहे याचा अनुभव आहे का? आणि ते जर म्हणला अनुभव नाही, तो जर काय म्हणला मला आत्म्याचा अनुभव नाही, मग त्याला म्हणा तू आत्म्याला शून्य कशामुळं म्हणायलास? तू कसा म्हणायलास? कोणी तुझ्याकडं काय त्याचा पुरावा काय? तुला अनुभव आहे का? कारण अनुभव संप्रदायामध्ये म्हणजे परमार्थामध्ये अनुभव हा पुरावा आहे.
म्हणून त्याला विचारायला पाहिजे की तुला त्याचा अनुभव आहे का. तो जर म्हणला नाही तर मग त्याला म्हणावं, अरे मग आपोआपच आत्मा शून्य होत नाही ना, कारण तुला अनुभवच नाही. अनुभव नसताना तू म्हणालास आत्मा शून्य, मग आत्मा शून्य कशाचा आला. मग तुझं म्हणणं कसं आहे, उगा वायफट आहे. हा, काही कशाला धरून नाही, कारण तुला अनुभवच नाही. तर मग तू कशाच्या याच्यावर तू आत्म्याला शून्य ठरवायला लागलास. मग त्याला जर वाटलं की अरे आपल्यावर हे बसायचा वाण आहे म्हणून त्यानं म्हणावं, नाही नाही, आत्मा कसा आहे, शून्यच आहे आणि मला त्याचा अनुभव आहे, असं जर म्हणला तर अनुभव नाही म्हणल्यावर आत्मा शून्य व्हायलाय का, नाही. अनुभव नाही म्हणल्यावर मग आत्मा ठरायचंच राहिले कसं आहे तर मग, आहे का नाही. आणि जर अनुभव आहे म्हणला तर अनुभव घेणारा कोण आहे, त्यानं आत्मा कसा ठरविलाय, शून्य ठरला. आहे का नाही. मग आत्म्याबरोबर तोही कसा झाला, मग तिथं दोन शून्य झाले का नाही. मग कोण्या शून्याचं प्रकाशन केलं. आता शून्य तर नाही रूपच सांगायला आहे ते, अत्यंत असत रूप त्याची व्याख्या आहे ना. मग प्रकाशन शून्याचं कोण करायलंय, हे शून्य आहे म्हणून. मग शून्याचं जे प्रकाशन करतो तो आत्मा निराळाचा आहे का नाही. मग तो अनुभव आहे असा जरी म्हणला तर तो अनुभव कोणाला आहे, मग अनुभव कोण घ्यायलाय, शून्य घ्यायलाय का एक घ्यायलाय, आत्मा. हा, एक आत्मा घ्यायलाय अनुभव. कशाचा, शून्याचा. म्हणून शून्यवादी कसेही बोलले तरी त्याच्या भाषणातून, त्याच्या बोलण्यातून कसल्याच प्रकारचा अर्थ निघत नाही. ते स्वतः शेकची लिहित, तर त्याचं काय ऐकाव, त्याच्यातलं काय म्हणून चांगलं. म्हणून अनुभव नाही म्हणेल तर ज्याचा अनुभव नाही ते शून्य नाहीच असे सिद्ध होईल. अनुभव आहे म्हणेल तर ज्याला अनुभव आहे तोच अनुभव घेणारा आत्मा शून्याहून निराळा आहे. अनुभव घेणारा शून्याहून निराळा आहे आणि तोच आत्मा आहे. जो निराळा आहे तो आत्माच आहे, असे आपोआपच सिद्ध होईल ना. ह्याच्यात काय जास्त डोकं घालायचे काम नाही. या रीतीने शून्याहून विलक्षण, विलक्षण म्हणजे निराळा, कशाहून, शून्याहून निराळा आत्मा आहे. आणि मनाच्या संयोगाने, आता ते काय म्हणले होते, विज्ञानवादी काय म्हणले होते की मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. कशाच्या संयोगाने, मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी गुण उत्पन्न होतो. कोणता, ज्ञान. म्हणजे मनामुळं आत्म्याच्या ठिकाणी काय होतो, ज्ञान गुण उत्पन्न होतो. ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो मनाच्या संयोगाने. त्या ज्ञान गुणामुळेच आत्म्यास चैतन्य असे म्हणतात. आत्म्याला जे चैतन्य नाव आले का, त्या ज्ञान गुणामुळं. वास्तविक स्वरूपाने आत्मा जड असून, हे कोणाचं मत आहे, हा, विज्ञानवाद्याचं. आत्मा जड असून सुख दुःख, इच्छा द्वेष, प्रयत्न, धर्म अधर्म, पाप पुण्य ज्ञानाप्रमाणेच आहेत. कसे, जड. हे कसे आहेत, सुख दुःख सुद्धा जडच आहेत. कोणाचा द्वेष करणं हेही जडच आहे.
प्रयत्न सुद्धा जडच आहेत आणि धर्म अधर्म हे ज्ञानाप्रमाणे जड आहेत. म्हणजे ज्ञान सुद्धा त्यानं कसं मानलंय? जड मानलंय. का म्हणून? तर मनाच्या संयोगाने तिथं ज्ञानाची, त्या गुणाची उत्पत्ती होते, म्हणून जड मानलं त्याने. म्हणून जड आहे, म्हणून आनंदमय कोशच आत्मा आहे. म्हणून आम्ही म्हणतो की बाबा हे सगळं कसं आहे? अनित्य आहे आणि आनंदमय कोशच आत्मा आहे, असं त्याचं मत होतं ना. पण वेदांती म्हणतात हे त्यांचे म्हणणे बरोबर नाही. विज्ञानमय कोशात जी बुद्धी आहे तो आत्म्याचा गुण आहे, हे त्यांचं जे सिद्धांत आहे का, हा योग्य नाही. विज्ञानमय कोशामध्ये जी बुद्धी आहे ना, कारण त्या बुद्धीला आत्मा मानतात ना, त्या बुद्धीलाच आत्मा तेच मानतात. तो आत्म्याचा गुण आहे. तो काय? हे त्यांचे म्हणणेही बरोबर नाही. हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही, कारण आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे. का म्हणून? चैतन्य कसं आहे ते? हा, आनंदमय कोशात ते चैतन्य गूढ आहे. हा, आता गूढ म्हणजे हा अज्ञानानं आवरत, त्याला म्हणायचं गूढ, अस्पष्ट. म्हणजे स्पष्टता व्हाय नाही, जाणता येई नाही, गूढ हे का नाही. असं गूढ आहे. आवाज जसा समजा यायला जमिनीतून, कशाचा यायला आणि काय माहित नाही, पण आवाज यायला, त्याला म्हणायचं गूढ आवाज यायला. काहीतरी गूढ आहे मला, अस्पष्ट असं काहीतरी आहे, त्याला म्हणायचं गूढ. म्हणून आपण ह्या ज्वारी पाडतोच ना, हा, आणि तिला बांधलं, त्या ज्वारीला पेंड्या बांधल्या की त्याला आपण गूढ म्हणतो, कारण ते मोजलेलं नसतंय. त्याला म्हणतात गूढ. किती चिपाटे सांगता येतात का ते? आणि ते पेंडे मोजलेले नसतात, त्याला ज्वारी किती होईल म्हणून ते गूढ आहे. शेतकऱ्याला विचारायला गुड काऊन म्हणते? म्हणून आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे, ते विवेकहीनास प्रतीत होत नाही. ज्याच्या ठिकाणी विचारच नाही त्याला ते कसं कळत? विचारवानाला विचार केल्यावर कळत ना, कारण विचारानं कळत आहे आणि अविचारानं म्हणजे कळत नाही. अविचारानं कळत नसतंय आणि विचारानं कोणाला बी कळत आहे ना. हे विचारानं कळत आहे आणि अविचारानं हे कोणाला बी कळत आहे. कारण विवेक, जिथं जिथं विवेक मनुष्य करून ते कार्य करतो विवेकानं, ते कार्य फलीभूत होत आहे. तसं विवेक ज्याला नाही म्हणजे विवेकहीन, विवेकहीनास प्रतीत तसं होत नाही. काय होत नाही? आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे, हे विवेकहीनास प्रतीत होत नाही. प्रभाकर आणि न्यायिक हे जे दोन शास्त्र आहेत, शास्त्रकर्ते आहेत, सुषुप्तीत आत्म्यास ज्ञान शून्य जड मानतात, झोपीमध्ये आत्म्याला ज्ञान शून्य मानतात आणि जड मानतात. आता आत्मा ज्ञान शून्य नाही आणि जडही नाही, आणि हे एवढाले असून हे काय म्हणते तर
आत्मा जड आहे, ज्ञान शून्य आहे. कुठं? झोपीमध्ये. आता हे लक्षण आत्म्यावर घालावे का त्या आत्म्याच्या वरी असणाऱ्या कोशावर घालावे? कोशावर घालून पाहिजे. है का नाही? आत्म्यावर कसे जाते लक्ष? आणि हे ते कोश आनंदमय मानतात आणि आत्म्यावर असा दोष देतात. मग कसे यांना धर्मवान म्हणावं? नाही. आदर- अधर्म म्हणावं लागते. म्हणूनच गूढ चैतन्यवान आनंदमय कोशाच्या ठिकाणी त्यांनाही आत्मभ्रांती आहे. आता त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे का? मग नाही. आत्मभ्रांती आहे. आत्म्याविषयी भ्रांती आहे. आत्म्याविषयी भ्रांती आहे म्हणजेच आत्मा त्यांना सत्य कळाना झालाय कसा आहे. आत्म्याचं ज्ञानच व्हायनाय. आत्मा कसा हे त्यांच्या ठिकाणी ठरविण्याची क्षमताच नाही. ते भ्रांतीनं आत्म्याला काहीतरी वेगळीकडेच मानायले. हा म्हणजे जे आत्मा त्याला आत्मा म्हणेच ना ते. विवेक नसल्यामुळे हा, अनात्म्यालाच आत्मा म्हणायले. म्हणून आनंदमय कोशाच्या ठिकाणी त्यांनाही आत्मभ्रांती आहे. आत्मस्वरूप ज्ञानास अनित्य मानतात. अनित्य कशाला मानतात? ते आत्मस्वरूप ज्ञानास अनित्य मानतात. म्हणजे आत्मस्वरूप जे ज्ञान आहे का ते सुद्धा नित्य मानित नाहीत ते. कारण गुण मानलाय ना त्यांनी ते. आणि ते अनित्य ज्ञान, ते जे अनित्य ज्ञान आहे का ते जे ज्ञान मानतात का ज्याला ते अनित्य. आणि त्या अनित्य ज्ञानास सिद्धांत मतात काय समजतात? अंतकरणाची वृत्ती मानतात. वृत्ती ज्ञान मानतात. सिद्धांती ती वृत्ती मानतात. कारण वृत्ती जडच मानतात, है का नाही? आणि वृत्तीनं झालेलं ज्ञान सुद्धा जडच मानतात. पण वृत्ती वाचून झालेलं ज्ञान ते खरं सत्य ज्ञान मानतात. ते आत्मज्ञान आहे, है का नाही? म्हणून हे वेदांती ज्याला जड मानतात का त्याला ते आत्मा मानतात, चेतन मानतात. ज्ञानाहून भिन्न घटाती जड वस्तू अनित्य आहे. आता इथं कळतंय ज्ञान आत्म्याहून भिन्न सगळ्या वस्तू कशा आहेत, है का नाही? ज्ञानाहून भिन्न जे आहे ते जड आहे. ज्ञान सोडलं की सगळं कसं आहे? जडच आहे ना. तसा ज्ञान शून्य आत्मा ही जड मानला तर अनित्य होईल. ज्या आत्म्यामध्ये ज्ञानच नाही, ज्ञान शून्य, आत्मा ही कसा होईल? मग जडच होईल ना. आणि अनित्य बी होईल. मग नित्य कसा होईल आत्मा तो? आणि आत्मा जर अनित्य मानला, ते कसा मानतात? आत्मा अनित्य. आणि तसा आत्मा जर मानला, अनित्य आत्मा मानला, तर मोक्ष साधने निष्फळ नाहीत का होणार? या साधनाचा काय उपयोग आहे? जी मोक्ष साधनं जी सांगितली, श्रवण मनन निधिध्यासन किंवा हे शास्त्र, ही एवढी जी साधनं आहेत, कर्म उपासना, ही निष्फळ नाही का होणार? काय उपयोग होईल त्याचा? आत्माला जर जड मानलं तर, अनित्य मानलं तर, मग ते अनित्यालाच आत्मा मानायलेत का नाही? कोशालाच काय करायले तर आत्मा मानायले. या रीतीने म्हणजे आतापर्यंत जे सांगितले त्या रीतीने, या रीतीने वेदांत वाक्याच्या ठिकाणी विश्वास नसणारे अनेक बहिर्मुख लोक या 5 कोशातील कोणत्या तरी एका कोशाला आत्मा मानतात. कोणी बी एका कोशाला. आता आपण बघितले ना तिथे आत्मा मानणारे 5 कोशाला. पण हे त्या कोशालाच आत्मा मानणारे कसे आहेत? बहिर्मुख म्हणलेत. बहिर्मुख म्हणजे ज्याची वृत्ती, ज्याचं मुख आत्म्याकडे नाही,
त्याला म्हणायचं बहिर्मुख. विरुद्ध दिशेने. हा, जसं विहिरीच्या बहिर्मुख मोठेचे बैल असतात, तसे हे कोण्यातरी एका कोशाला आत्मा मानणारे हे बहिर्मुख आहे. एका अनात्म पदार्थास आत्मा मानतात. आणि जो मुख्य आत्मा आहे, कुटस्थ रूप आत्मा कसा आहे का नाही, कुटस्थच आहे ना. आत्मा ते जाणत नाही, तिथपर्यंत ते जातच नाही. तो पुरुषार्थ ते करीतच नाहीत. जसे जीवाचे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला म्हणजे यथार्थ स्वरूप जीवाचं काय आहे? साक्षी हे का नाही. त्या साक्षीला जीवाचे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला काय करतात? झाकून टाकतात, आच्छादन करतात. मग हे पंचकोश जे आहेत, हे या पंचकोशानं कोणाला आवरण केलंय? साक्षीला, है का नाही. त्याच्या पांघरून आत्माच काय आहे? साक्षी आहे. आणि आत्माच कुटस्थ आहे. त्याची नावे वेगवेगळी आहेत. आत्मा, साक्षी, कुटस्थ एकच येत. आणि मग हे आवरण कशावर आहे? है का नाही. म्हणून हे जे पंचकोशाचं आवरण आहे ते आत्म्यावरच आहे, साक्षीवरच आहे. तसेच जीवाच्याच दृष्टीने ईश्वराचे, जीवाच्या दृष्टीनं आता साक्षीवर या पंचकोशाचं आवरण आहे का नाही. आता हे सिद्ध झालं. हे जसं आपल्याला कळायले, तसं जीव दृष्टीनं जर विचार केला तर, म्हणजे अज्ञान दशेतून जर विचार केला तर, जसं आता जीव किंवा आत्मा म्हणजे जीवा साक्षी हा जसा पंचकोशामध्ये आवरण सहित आहे, तसाच ईश्वरावर सुद्धा आवरण आहे. पण कोणाच्या दृष्टीनं? कोणाच्या? जीवाच्या दृष्टीनं, म्हणजे अज्ञानाच्या दृष्टीने. ईश्वरावर सुद्धा आवरण आहे. ईश्वराचे समष्टी पंचकोश, आता हे आपले वेष्टी पंचकोश आहेत, आपले वेष्टी. आणि ईश्वराचा समष्टी पंचकोश. म्हणून समष्टी पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात. पण खरंच ईश्वर हा त्या कोशामध्ये अडकून पडलाय का? आता ईश्वर त्या कोशामध्ये पडलाय असं कोण जाणतो? अज्ञानी, हे का नाही. आणि ईश्वर त्या पंचकोशामध्ये अडकत नाही, म्हणजे त्या कोशाची त्याला उपाधी नाही असं कोण जाणतो? है का नाही. म्हणजेच ईश्वर हा बंधामध्ये आहे कोशाच्या, हे जीव दृष्टीनं म्हणावं लागतंय, है का नाही. मग आता जो साक्षी आहे, जे साक्षी आत्मा आहे, हा आत्मा पंचकोशामध्ये आहे का? मग आत्मा पंचकोशात आहे असं कोण म्हणतो? अज्ञानी, है का नाही, विवेकहीन. मग आपण बंधनात आहोत, आपल्यावर पाच कोशाचं आवरण आहे, आपल्यावर अज्ञानाचं आवरण आहे. हे असं म्हणणारा कोण आहे? नाही बाबा, मी संसारात आहे, मी करताय, मी भोगताय,
मला मी ब्रह्म जाणत नाही, मी आत्मा जाणत नाही, साक्षी जाणत नाही, मला ते काही कळत नाही, असं कोण म्हणतंय? अज्ञानी म्हणतो, है का ना? मग त्याच्या दृष्टिकोनानं कसं आहे, आवरण आहे, कोश आहेत, आणि त्या कोशामध्ये तो अडकलाय, है का नाही? पण ज्याला ज्ञान झालंय तो त्याच्यात अडकतो का? मग हे पंचकोश कशाचे येतं? अज्ञानाचे आहेत आणि भ्रांतीनं आहेत, वास्तविक सत्य नाहीत, है का नाही? म्हणून ईश्वराच्या ठिकाणी यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात असं जे म्हणतात, ईश्वराला यथार्थ, त्याच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात, हे म्हणणं अज्ञानी जीवाकडून आहे. मग तसंच आता आपल्याला बी आपण बंधनात आहोत, आपण संसारात आहोत, आपण संसार करायलो, हे म्हणणं हे कसं आहे? अज्ञानाचंच आहे लक्षण. मग कोण करतं संसार? आत्मा थोडाच करतो, साक्षी थोडाच करतो. कुठेच तर कुठं संसार करतो का? कुठेच त्याचा आभास करतो. हा, म्हणून आपण संसार खरे आपण करीत नाही. आपलं खरं स्वरूप काय? साक्षी रूप आहे. आपण याला सगळ्याला जाणतो का नाही? मग आपण कसे आहोत? हा, साक्षी रूप आहेत ना, आपण आत्मरूप आहेत. कारण साक्षी आत्मरूप आहे आणि आत्मा कुठस्थ रूप आहे, है का नाही? मग आपलं खरं स्वरूप तसं आहे. हा, आणि मग ते तर हे याच्यामध्ये नाही ना, तो तर अलिप्त आहे. मग हे आपला संसार कोण करायले? आपला व्यवहार कोण करायले? चिदाभास करायलाय. हे जे करायलाय ते काय आहे? चिदाभास. आणि त्याच्यापासून आपण कसे आहोत? वेगळे, त्या कर्मापासून अलिप्त येतं, है का नाही? म्हणजे जे आपण करायलो, आपण जे झालो असं जे वाटायले का, हे आपण नाहीतच मुळात. म्हणजे आता संत काय म्हणते, त्यांचं मत काय? जन्मने मरण ही भ्रांती आहे. हा, मग आता आपल्याला वाटायले का नाही जन्मलो? मग हे जन्मलो कोणाला वाटायले? आपल्याला, म्हणजे कोणाला वाटायले? तर जीवाला वाटायले, चिदाभासाला वाटायले. मग ते आपण आहेत का? कारण संत म्हणाले तुम्ही जन्मालाच नाही. आणि मग हे जन्मलेलं कोण आहे? ते चिदाभास आहे, ते नाही ना. मग हे जन्म न मरण कोणाला आहे? अज्ञानाला आहे. आणि मग ज्ञान होणं म्हणजे नेमकं काय? हे कोणाचं आहे ते कळणं, याची विल्हेवाट लावता यावी. हा, जग असण्याबद्दल काही विरोध नाही, दिसण्याबद्दल आहे. आपण संसारात आहोत याच्याबद्दल काही वाद नाही. पण हे आपण संसारात जे दिसायलो का, याच्याबद्दल वाद आहे. संसार मी करायलो याच्याबद्दल वाद आहे. संसार करण्याबद्दल वाद आहे का? पण संसार मी करायलो ह्या म्हणण्यात वाद आहे. करण्याबद्दल काहीच नाही त्याच्यात. कारण मुक्तही संसारासारखे कर्म करायला दिसतो ना, मग त्याच्यामध्ये काही दोष नाही. पण ते कर्म मी करायलो याच्यात दोष आहे. कारण आत्मा अकर्ता आहे, आत्मा अभोक्ता आहे आणि आत्मा आनंदरूप आहे. असा असणारा आत्मा ह्या कर्मामध्ये कशाला पडेल? तुम्ही स्वप्नामध्ये लग्न केलं का? तुम्ही स्वप्नात लग्न केलं का? केलं का म्हणजे स्वप्नात तुमचं लग्न झालेलं तुम्हाला दिसलं, पण ते केलं का लग्न तुम्ही? आणि मग ते लग्न कोणी केलं? कोणाचं झालं ते लग्न? ते आपण नव्हतोच, आपण मान्य करत नाहीत. नाही ना, मग लग्न झालंच नाही. झालंय अशी फक्त भ्रांती झाली, फक्त प्रतीती झाली, आणि ती प्रतीती मिथ्या आहे. तसं आता आपण जन्मलो ही नुसती प्रतीती आहे, वास्तविक जन्म हा, वास्तविक जन्मलोच नाही, फक्त प्रतीती यायली म्हणून वाटायले.
हा, दिसण्यापुरती ह्या ठिकाणी सत्ता ही का वास्तविक सत्ता आहे का? स्वप्नाची जशी दिसण्यापुरतीच आहे ना, तशीच ही विषय असण्यापुरती नाही, नाही. दिसण्यापुरती आहे. तसं आता आपल्याला जाग पण याले म्हणून आपल्याला वाटायला लागले आम्ही जन्मलोत, आणि जाग नाही झाल्यावर समजा झोपलो तर जागत नाही झालं, हो. तर जन्म जाग आलीच नाही, जन्म मरणाचा प्रश्नच येणार नाही. नाही पुन्हा वाटेन का आम्ही जन्मलोत, आम्ही करतेत, मला इतकं रान आहे, मला इतके बैल येत, हा, इतकं गळीत. नाही. वृत्तीत नसल्यावर कसं काय झाले? वृत्तीला यायलोत म्हणून आपल्याला हे सगळं काय व्हायला लागलंय, भ्रम व्हायला लागलाय. कारण वृत्ती भ्रमात पडली. वृत्ती कशी पडली आहे का नाही? बरं, भ्रमात वृत्ती. आणि तीच वृत्ती तुम्ही आत्म्याकडे लावा बरं, ती वृत्ती जर आत्म्याकडे लावली तर तिथं काय भ्रमच नाही, तिथं ती वृत्तीच राहत नाही तिथं. मग या ठिकाणी ते म्हणतात की जीवाच्या दृष्टीने ईश्वराच्या ठिकाणी हे काय आहे, तो कोशात आहे, समष्टी कोशामध्ये. पण ईश्वर समष्टी कोशात कधी पडतच नाही, कारण ते ज्ञानरूप आहे ना. हा, तो बंधनात कधी पडेल का? कारण ईश्वर ब्रह्मरूप आहे. लक्ष्य स्वरूप कसं आहे त्याचं? तेच म्हणाले तिथं, ईश्वराला आपल्या यथार्थ स्वरूपाविषयी केव्हाही आवरण नाही. ईश्वराला स्वतःच्या स्वरूपाविषयी कधीच आवरण नाही, त्याला कधीच. मग जीवाला तरी असावं का? नसायलाच पाहिजे, पण हा हा, आणि ते लावून घेतलेलं खरं नाही. मुक्त होता परी केव्हाही ईश्वराला आवरण नाही, म्हणून जीवाच्या दृष्टीने असे म्हटलेले आहे ईश्वराच्या ठिकाणी आवरण आहे म्हणून. ईश्वराचे यथार्थ स्वरूप तर कसं आहे? हा, तत्पद लक्ष्य आहे. कसं आहे? तत्पद. आणि तत् म्हणजे ते आहे का नाही, आणि ते म्हणजेच ब्रह्म. या पदाने लक्ष करायचं असतं, वृत्ती लावायची असते, म्हणजे ते दाखवित असतं ईश्वर काय ब्रह्मरूप आहे. म्हणून ते तत्पद लक्ष ब्रह्म आहे. ईश्वर तत्पद लक्ष ब्रह्म. हा, हे लक्षात न आणता कोणी हे लक्षात आणत नाही. मग कोणी मायामय, मायारूप, भ्रमरूप, आनंदरूप, कोश विशिष्ट, आनंदरूप कोश विशिष्ट जो अंतर्यामी तत्पद लक्ष, तत्पद वाच्य, त्यासच परम तत्व समजतात. जे वाच्य तत्पद वाच्य त्यालाच ते काय समजतात? परम तत्व मानतात. तसेच हिरण्यगर्भ, वैश्वानर, विष्णू, महादेव, शंकर, गणपती हे जे देव आहेत यांनाही परमतत्व समजतात. यालाही. आता हे परमतत्व आहे का? हे देवता आहेत, आहे का नाही? पण त्यालाच परमतत्व धरून बसलेत का नाही? म्हणून तर त्यांना मुक्त होता येणार. ते धरलंय म्हणून ते परमतत्व दाखवित नाहीत, करून देत नाहीत ते परमतत्व. हा, जर लयच त्याची भक्ती केली, त्यांना जर दया आली तर ते त्या मार्गाला लावून देते, पण करून देत नाहीत. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करूनही संशयाची श्रेणी छेदिती ना. कारण संसारी सद्गुरु वाचून संसारी तारक नशेची निष्ठंका नकोनी. इंद्र चंद्र हे शिष्याच्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी, मोक्षसंबंधीच्या असणाऱ्या शंका ते दूर करू शकत नाहीत. म्हणून या वैश्वानर, विष्णू, महादेव, शंकर, गणपती यांनाही परमतत्व समजतात.
अत्यंत बुद्धिमांद्यामुळं आता हे तरी बरं आहे, जरी समजलं हे तरी परमतत्व मानलं तर कस तरी थोडं बरं आहे. पण शास्त्रकार हे म्हणतात, निश्चल जोशी स्वामी म्हणतात की बाबा हे तरी बरं आहे, पण पिपळाला बी देव मानते, वडाला बी देव मानते. हे रुई काय आहे? रूट आहे का नाही? रुटीला बी पूजित येत ना, येळूला बी आहे का नाही, आणि कुदळीला, चौकटीला, पालव्या पालव्या अहो कह्याला पूजित नाहीत देव म्हणून. कामकर्यांची जे काम करतेत ना, खांदकाम करतेत, त्यांची हातारे काय असतात है का नाही, कुदळखोर यांची सुद्धा पूजा करते. यांच्या ठिकाणी ही परमात्मा भ्रांतीने पूजन करितात. नव्हे नव्हे अहो जिथं नाही तिथं ते परमतत्व मानतेत. आपण ज्या गाडीवर बसतो त्या गाडीला सुद्धा उदबत्ती लावतेत, आमुष्या पौर्णिमाला नारळ फोडतेत, तिच्या पाया पडतेत. काय कशाचे काय करीत नाही बरं हे माणसं काय कशाला बी पाण्याच्या पाया पडतेत, जाता जाता गंगाला बी हात जोडतेत, पुलावून एसटी चालली तर. पण हे जे सगळं करण्यामध्ये त्यांच्यात लाभ काय आहे, फायदा काय आहे, हे कोणीही जाणत नाही, हे का नाही. म्हणून हे भ्रांत असे जे करतात, हे भ्रांतीमध्ये असे कार्य घडतात. परमतत्व खरं जे आत्मस्वरूप आहे, साक्षी कुटस्थ आत्मा, हे जाणण्याच्या भानगडीत कोणी पडतच नाही. हा, आणि मग हे जर जाणायचं नाही तर मग कशाला या भानगडीत पडायचे. मग इकून तिकून पडला तर मग ते बी सोडित नाही आणि हे बी सोडित नाही, है का नाही. वेळ झालाय. या वर्षी शाला शंका झाली ती आता उद्याच्या वेळात पाहू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.